गणित दिलेलं बघा, दरसाल दर शेकडा 5 दराने सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? आता काय आहे सरळ व्याजाने, आणि तुम्हाला एवढी भन्नाट ट्रिक सांगणार आहे मी की सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास सांगितलेलं आहे. काय करायचं, दरसाल दर शेकडा किंवा टक्केवारी जो काही रेट दिलेला आहे 5% दिलेला आहे, ठीक आहे. मग ह्या 5%चा अर्थ काय होतो? 5/100, ठीक आहे. या टक्केवारीचा अर्थ होतो पर्सेंट, म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा चिन्ह दिसला भागीला 100 लिहायचं. इथे आलं 1/20. मग जोपर्यंत वरती अंशामध्ये 1 आहे तोपर्यंत तुमचं खालचं उत्तर नेहमी तेच राहतं. म्हणजे तुम्हाला 20 वर्ष लागतील दामदुप्पट व्हायला, ठीक आहे. आणखी एक उदाहरण बघा. ₹500 मुद्दलाची दरसाल दर शेकडा ₹10 सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास. आता इथे बघायला गेलं ना, तर ही मुद्दल किती असली तरी तुम्हाला गणितावरती काहीच परिणाम होणार नाही. दरसाल दर शेकडा 10% दर 10% किंवा दरसाल दर शेकडा दिसला की हे चिन्ह येतं. हे चिन्ह आलं की भागीला 100 करायचं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. आणि जोपर्यंत अंशामध्ये 1 येणार तोपर्यंत तुमचं खालचं उत्तर राहणार, याचं उत्तर 10 वर्ष असेल. तर कशी वाटली तुम्हाला ट्रिक्स नक्कीच कळवा. आपल्या YouTube चॅनलला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल आणि आपल्या मेंबरशिपवाला कोर्स घ्यायचा असेल तर फक्त ₹59 हा कोर्स अवेलेबल आहे. तसेच तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती तुमचे डाऊट्स सुद्धा पाठवू शकता.